इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 5 शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा द्या। 1. परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर R.H. दवे, पी. पार्थसारथी, वरीलपैकी कोणीही नाही। उत्तर डॉक्टर विजय भटकर। 2. जीवन शिक्षण हे मासिक रिकामी जागा या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते। बालभारती, विद्या प्राधिकरण, विद्यापीठ शिक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ। उत्तर विद्या प्राधिकरण। 3. IIT ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे। कृषी, वैद्यकीय, कुशल दर्जाचे व्यवस्थापक, अभियांत्रिकी। उत्तर अभियांत्रिकी। प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। 1. भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा। व्यक्ती, कार्य, भारताचे पहिले शिक्षण मंत्री, विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक सय्यद राऊत, कोसबाग प्रकल्प। व्यक्ती, मौलाना अबुल कलाम आझाद, कार्य, भारताचे पहिले शिक्षण मंत्री। व्यक्ती, डॉक्टर D.S. कोठारी, कार्य, विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष। व्यक्ती, प्राध्यापक सय्यद राऊत, कार्य, इयत्ता 1 ते 7वीच्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे। व्यक्ती, अनुताई वाघ, कार्य, कोसबाग प्रकल्प। 2. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर या संस्थेची माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा व ती माहिती ओघ तक्त्याच्या स्वरूपात लिहा। उत्तर नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर NCERT, स्थापना 1 सप्टेंबर 1961। नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर NCERT, स्थापना 1 सप्टेंबर 1961। भूमिका, शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकांची निर्मिती। उद्देश, केंद्र सरकारला शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरण संदर्भात शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे। जबाबदारी, शिक्षण विषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणे। शिक्षकांसाठी उपक्रम, मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर संशोधन, परीक्षा। प्रश्न तिसरा पुढील विधाने सकाराम स्पष्ट करा। 1. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला। उत्तर कारण 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू फळा योजना सुरू केली। पुढे 1994 मध्ये या योजनेचा विस्तार करून 100 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये 1 जादा वर्गखोली व 1 जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली। मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग
यास प्राधान्य देण्यात आले. शिक्षक भरती 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले. 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP सुरू करण्यात आला. NCERT ची स्थापना करण्यात आली. उत्तर: कारण केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करण्याच्या उद्देशाने 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. शिक्षण विषयक संशोधन, विकास, अर्थव्यवस्था ही खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERT कडे सोपविण्यात आली. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली. राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERT ने उपलब्ध करून दिले. शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन, प्रशिक्षण, अध्ययन अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवले म्हणून NCERT ची स्थापना करण्यात आली. 3. भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. उत्तर: कारण कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विद्यापीठाचे कार्य सुरू झाले. या संस्थेत गहू, कडधान्य, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. या संस्थेने एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. अशा प्रकारे भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. उत्तर: देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1974 मध्ये सरकारने P. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनांनुसार व शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारात आले. या विद्यापीठास प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आले. या मुक्त विद्यापीठात ज्यांना अनौपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृक श्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला. विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे, परदेशात 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली. 2. कोठारी आयोग. उत्तर: 1964 मध्ये डॉक्टर D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. J.P. नाईक यांचे या आयोगाच्या कामकाजात मोलाचे योगदान आहे. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 या आकृतीबंधाचा पुरस्कार केला. 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आली. कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा,
शिक्षण तळापर्यंत पोहोचवण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण मुक्त विद्यापीठ असे अभ्यासक्रम सुचवले. अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकांना प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी केल्या. महाराष्ट्र राज्याने 10+2+3 ही शैक्षणिक रचना 1972 मध्ये स्वीकारून 1975 मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. 3. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. उत्तर, या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयात मोलाचे संशोधन केले. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले. 4. बालभारती. उत्तर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. किशोर हे विद्यार्थ्यांसाठीची मासिक बालभारती प्रकाशित करते. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. खडू फळा ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता? उत्तर, प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यासाठी खडू फळा योजनेअंतर्गत खालील उपक्रमांचा समावेश होता. शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य वर्गखोल्या, स्वच्छतागृह बांधणे, फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, मुलांची 100% उपस्थिती वाढवणे, विद्यार्थ्यांची गळती रोखणे, मुलींचे शिक्षण व दिव्यांगांसाठी शिक्षणाची सोय, प्राथमिक शिक्षणावर संशोधन करणे, मूल्यमापन, पर्यायी शिक्षण देणे, समाज जागृती करणे इत्यादी उपक्रमांचा यात समावेश होता. विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. 2. शेतीच्या विकासात कृषी विद्यालये, महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात? उत्तर, शेतीच्या विकासात कृषी विद्यालये, महाविद्यालये पुढील भूमिका बजावतात. संकरित सुधारित शेती संशोधनाबरोबरच जनुक बदल, हायटेक संशोधन केले जाते. काही वर्षांपासून सेंद्रिय व वैदिक शेतीचे प्रयोग सुरू करण्यात आले. त्याचा प्रचार व प्रसार केला गेला. हा संकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या प्रक्रियेत कृषी विद्यालयांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी किफायतशीर आणि अत्याधुनिक तंत्राची शेती विकसित करण्यावर कृषी विद्यापीठांनी भर दिला. माती परीक्षण करून कोणती पिके घेणे उपयुक्त आहे याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. गहू, कडधान्य, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन केले जाते. एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू करण्यात आले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. कृषी विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा सक्षम विद्यार्थी घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य कृषी विद्यापीठे करतात. 3. भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा. उत्तर, भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद ची ICMR ची स्थापना करून या संस्थेवर देशातील विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय व बिगर शासकीय संशोधन संस्थांना संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली. विविध रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्रे भारतात सुरू झाली.
या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेची स्थापना झाली. वैद्यकशास्त्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची जबाबदारी या संस्थेस दिली गेली. वैद्यकशास्त्राच्या शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालये, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये, हृदयविकार, मेंदूविकार व अन्यत्र विकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे या संस्थेने काढली. वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी 1958 मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे पुनर्गठन केले गेले. या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीची जबाबदारी टाकण्यात आली. 4. तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा. उत्तर: परिपाठ. आमच्या शाळेची सुरुवात परिपाठाने होते. प्रार्थना, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, सुविचार, बातमी, बोधकथा, योगा यांचा परिपाठात समावेश असतो. मूल्य शिक्षणाचे धडे दिले जातात. जयंती, पुण्यतिथी, सण उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोर महान पुरुषांच्या जीवन कार्याचा परिचय होतो. पर्यावरण. शाळा व शाळाबाह्य परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी वृक्षदिंडी काढून जनजागृती केली जाते. वृक्षारोपण व संगोपन केले जाते. वाचन. वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनाचा उपक्रम राबविण्यात येतो. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा घेतल्या जातात. आरोग्य. मुलामुलींच्या आरोग्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतात. त्यासाठी डॉक्टर मार्गदर्शन करतात. मुली वाचवा हा उपक्रम शालेय आणि सहशालेय यांच्या मार्फत राबविला जातो. या उपक्रमात मोफत शिक्षण, भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा, मुलींची सर्व क्षेत्रातील प्रगती या संबंधीची माहिती दिली जाते. विज्ञान दिन, जागतिक महिला दिन, कार्तिक पौर्णिमेला रात्रशाळा, राष्ट्रीय सणांना प्रभात फेरी, क्रीडा स्पर्धा असे अनेक शालेय आणि सहशालेय उपक्रम आमच्या शाळेत राबविले जातात.